नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इंग्लिश फ्लुएंट या यूट्यूब चॅनलमध्ये मी डॉक्टर जावेद खान आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शिकायला जाणार आहोत 9व्या वर्गातील युनिट नंबर 4 मधील 4.1 व्हॉट इज सक्सेस ही कविता। अतिशय महत्त्वाची अभ्यासाच्या दृष्टीने तर ही कविता आहेच, परंतु आपल्या जीवनाच्या यशस्वी होण्यामागे ही कविता खूप महत्त्वाची ठरणार आहे। कवितेच्या टायटलमध्ये महत्त्वाचा शब्द जो तुम्हाला इथे दिसत असेल तो आहे सक्सेस। इथे आपल्याला प्रश्न विचारलेला आहे, व्हॉट इज सक्सेस। सक्सेस म्हणजे काय, यश म्हणजे काय। तर सक्सेसचा अर्थ काय होतो, तर सक्सेसचा अर्थ आहे यश। यश म्हणजे नेमकं काय किंवा यशस्वी होणे म्हणजे नेमकं काय। इफ एनीबडी आस्क यू the question like that, do you want to be successful in your life, you will definitely say yes, I want to be successful in my life. There is nobody on this earth actually under the sun that he wants to be unsuccessful in his life. Actually everybody will give the answer that I want to be successful. आपल्या सगळ्यांना यशस्वी व्हायचं जीवनामध्ये। आता या क्षणाला आपल्या मनामध्ये चाललेलं असेल की मला 9व्या वर्गामध्ये चांगले गुण मिळायला पाहिजे आणि मी यशस्वी व्हायला पाहिजे। बट देर आर डिफरंट पॅरामीटर्स टू मेजर सक्सेस। ॲक्च्युली यश मोजण्याच्या ज्या काही पॅरामीटर्स आहेत या वेगवेगळ्या असू शकतात। त्या कशा, व्हॉट डू यू मीन बाय बीइंग सक्सेसफुल। ॲक्च्युली बीइंग सक्सेसफुल डज मीन दॅट यू हॅव टू अर्न अ गुड अमाऊंट ऑफ मनी। खूप श्रीमंत व्यक्ती आहे म्हणजे तो यशस्वी आहे असं आपण म्हणूत का? मग ज्यांच्याजवळ पैसे नाही म्हणजे ते यशस्वी नाही आहे असा त्याचा अर्थ होतो का? या कवितेमध्ये आपल्याला नेमकं ह्याच गोष्टी कळणार आहेत। राल्फ वॉल्डो इमर्सन ह्या अमेरिकन पोएटने लिहिलेली ही कविता अतिशय महत्त्वाची आणि खूप सुंदर अशी ही कविता। आणि एव्हरी वर्ड ऑफ द पोएम इज ॲक्च्युली वी कॅन से डिस्क्राइब्स मेनी थिंग्स अबाउट द लाईफ अँड हाऊ टू लिव्ह अ गुड लाईफ ॲक्च्युली फॉर दॅट। सो वी आर गोइंग टू लर्न इन दिस पर्टिक्युलर पोएम हाऊ टू बी सक्सेसफुल और who we will call successful person actually. Okay, so let's start with chit chat activity. First of all, the first question is given here that do you have a hobby? Now hobby means chhand. Do you have a hobby? You have to explain here or you have to answer the question like, if you have the hobby you can say yes, I have a hobby. And what is your hobby? My hobby is to play cricket. My hobby is to listen music. My hobby is to read books. My hobby is to travel. In this way you can give the answer of this question. इथे आपल्याला आपल्या छंदासंबंधी सांगायचं आहे की आपला छंद काय आहे नेमका आणि त्या संबंधीची माहिती द्यायची आहे। लेट्स मूव टुवर्ड्स द सेकंड क्वेश्चन। व्हॉट इज द सेकंड क्वेश्चन? डू यू प्ले अ म्युझिकल इन्स्ट्रुमेंट। म्युझिकल इन्स्ट्रुमेंट म्हणजे संगीत वाद्य, जे काही वाद्य आहे संगीत ज्याच्यातून बाहेर पडतं असं काही वाद्य तुम्हाला वाजवता येतं का? त्याला प्ले हा शब्द वापरतात बघा, टू प्ले अ म्युझिकल इन्स्ट्रुमेंट। सो यू कॅन गिव्ह द आन्सर येस, आय प्ले फ्लूट, येस आय कॅन प्ले हार्मोनियम, येस आय प्ले तबला वगैरे जे काही असेल, वॉट एव्हर द म्युझिकल इन्स्ट्रुमेंट यू कॅन प्ले, यू कॅन राईट द आन्सर इन दॅट वे। इफ यू आर नॉट एबल टू प्ले एनी म्युझिकल इन्स्ट्रुमेंट यू हॅव टू गिव्ह द आन्सर दॅट नो, आय डोंट प्ले एनी म्युझिकल इन्स्ट्रुमेंट। ओके, now third one is what is the latest thing that you learned to do. Latest म्हणजे आता नुकतीच कोणती गोष्ट तुम्ही शिकलेला आहात, that you learned to do. एखादी गोष्ट तुम्ही करायला शिकलेला असाल तर ती इथे तुम्हाला सांगायची आहे थर्ड क्वेश्चनमध्ये। ओके, सो व्हॉट डिड यू लर्न? यू मे से दॅट आय लर्न टू स्पीक इन इंग्लिश, आय लर्न टू सॉल्व मॅथमॅटिकल प्रॉब्लेम्स, आय लर्न टू राईड बायसिकल, I learned to ride a motorcycle, I learned to swim. Okay, many things you can write over here. So you have to give the answer in that way. Whatever the latest thing that you learned these days, you should write that. If you learn to operate computer, if you learn many other things that you can do, so you can write that things here. Okay, the fourth question is, have you ever taught someone else to do something? Have you ever taught म्हणजे शिकवणे, पास्ट फॉर्म आहे हा टीचचा, म्हणून इथे म्हटलेलं आहे टॉट। तुम्ही कधी कोणाला समवन एल्स टू डू समथिंग, काही शिकवलेलं आहे का, काही करायला शिकवलेलं आहे का?
एखाद्याला तुम्ही कोणती गोष्ट शिकवलेली आहे का, हा त्याचा अर्थ होतो. सो हिअर यू हॅव टू गिव्ह द आन्सर, येस आय हॅव टॉट माय लिटल सिस्टर टू सॉल्व मॅथमॅटिकल प्रॉब्लेम्स, I have taught my brother to speak in English, I have taught my sister to ride bicycle. In this way you can give the answers over here. Okay, असे जे काही तुम्ही जे काही शिकवलेले असेल कोणाला, सो यू हॅव टू राईट द आन्सर इन दॅट वे. नेक्स्ट क्वेश्चनकडे आपण वळूया. महत्त्वाचे प्रश्न आहेत सगळे जे आपण इथे बघत आहोत आपल्या अभ्यासाच्या दृष्टीने सुद्धा. काय म्हटलेलं इथे बघा, प्रिपेअर अ स्पीच टू डिलिव्हर इन ॲन इंटर स्कूल कॉम्पिटिशन. आपल्याला एक भाषण तयार करायचं, तयार करा. अ स्पीच, वी हॅव टू प्रिपेअर अ स्पीच टू डिलिव्हर इन ॲन इंटर स्कूल कॉम्पिटिशन. आपल्या शाळेमध्ये कॉम्पिटिशन ठेवलेली आहे, भाषण स्पर्धा आहे आणि तिथे तुम्हाला भाषण द्यायचं आहे. विषय काय आहे, ऑन हाऊ टू अचीव सक्सेस इन लाईफ. जीवनामध्ये यशस्वी कसं व्हायचं, हाऊ टू अचीव सक्सेस, जीवनामध्ये यशस्वी कसे व्हावे यावर तुम्हाला भाषण द्यायचं आहे. विथ द हेल्प ऑफ द फॉलोइंग वेब चार्ट. आणि खाली एक तुम्हाला चार्ट दिलेला आहे, या चार्टमध्ये बघून या मुद्द्यांच्या साहाय्याने तुम्हाला जे काही आहे ते आपलं भाषण तयार करायचं आहे. इथले मुद्दे आपण समजून घेऊयात. भाषण तर आता आपण इथे तयार करणार नाही, परंतु तुम्हाला ते स्वतः तयार करायचं आहे. सो यू जस्ट ट्राय टू राईट द स्पीच ओव्हर हिअर बाय विथ द हेल्प ऑफ दिस ॲक्च्युअली पॉईंट्स. What are the points here? We'll start from here. Positive thinking म्हणजे सकारात्मक विचार. एक्झाम्पल्स ऑफ सक्सेसफुल पीपल, म्हणजे आपल्या भाषणामध्ये आपल्याला काय काय द्यायचं आहे, एक्झाम्पल्स द्यायचे आहेत आपल्याला सक्सेसफुल पीपलचे, जे यशस्वी लोक झालेले आहेत त्यांची उदाहरणं द्यायची आहेत. सो द पीपल विल गेट मोटिवेटेड बाय दॅट. मोटिवेशन म्हणजे प्रेरणा भेटू शकते लोकांना याच्यामुळे. आफ्टर दॅट यू हॅव टू टॉक अबाउट हार्ड वर्क. जीवनामध्ये हाऊ टू अचीव सक्सेस इन लाईफ. तुम्हाला जर यशस्वी व्हायचं असेल तर काय करणं आवश्यक आहे, हार्ड वर्क किंवा परसिव्हरन्स म्हणून इथे दिलेलं आहे. परसिव्हरन्स म्हणजे एखाद्या गोष्टीचा पिछा पुरवणे, पाठलाग करणे, ओके, चिकाटीने काम करणे, हार्डवर्क, मेहनत करणे, ते महत्त्वाचं आहे. आफ्टर दॅट प्लॅनिंग. इफ यू वॉन्ट टू रिअली बी सक्सेसफुल इन युअर लाईफ यू हॅव टू प्लॅन फॉर द थिंग्स ॲक्च्युअली. इफ यू वॉन्ट टू गेट गुड मार्क्स इन युअर एक्झामिनेशन यू हॅव टू प्लॅन युअर स्टडी ॲक्च्युअली. Okay, whatever the things you are going to do in your life you have to plan those things, then only you can become successful. After that, setting achievable goal. You have to set goals for becoming successful in your life. Setting goal म्हणजे काय, आपली उद्दिष्ट साध्य होतील अशी उद्दिष्ट आपण ठरवायची आहेत समोर. गोल म्हणजे उद्दिष्ट, ही उद्दिष्ट आपल्याला ठरवायची असतात आणि त्यानुसार आपण प्रयत्न करायचे आहेत. आफ्टर दॅट पॅशन. यू हॅव टू हॅव द पॅशन, दॅट विल पॉवर, विल टू डू समथिंग. ती जी गोष्ट करणार आहात तुम्ही त्याच्याशी संबंधित तुम्ही अगदी भावनिक जुळून गेलेले असला पाहिजेत. अँड यू हॅव टू वर्क फॉर दॅट. देन आफ्टर दॅट टाईम मॅनेजमेंट इज देअर. जे वेळेचं नियोजन तुम्हाला करायचं आहे. पेशन्स पाहिजे, म्हणजे सबुरी पाहिजे, थोडंसं तुम्हाला धीर असला पाहिजे. आफ्टर दॅट सॅक्रिफाईस म्हणजे त्यागाची भावना आपल्या मनामध्ये असली पाहिजे. वी हॅव टू सॅक्रिफाईस मेनी थिंग्स टू बिकम सक्सेसफुल. वी हॅव टू सॅक्रिफाईस आवर स्लीप ॲक्च्युअली. यू हॅव टू वेक अप अर्ली इन द मॉर्निंग. You have to work for your betterment of life. Okay, so then only you can become successful in your life. So learning from own mistakes. You have to learn from your own mistakes actually. Learning from own mistakes. जर तुम्ही काही चुका केलेल्या असतील, आपल्या जे काही सेट गोल आपण ठेवलेला आहे त्या दृष्टीने काही जर आपल्याकडून चुका होत असतील तर त्याच्यातून आपल्याला शिकायचं आहे. चुका आणि शिका ज्याला आपण म्हणतो तशा पद्धतीने काम करून मग आपण सक्सेसफुल होऊ शकतो. प्रॅक्टिस करायची आहे, सराव करायचा आहे. आपण यशस्वी होण्यासाठी सराव खूप महत्त्वाचा आहे, प्रॅक्टिस खूप महत्त्वाची असते. जोपर्यंत आपण सराव करणार नाही एखादी गोष्ट तोपर्यंत आपण त्याच्यामध्ये स्किलफुल होणार नाही. सो इफ यू वॉन्ट टू बी स्किलफुल इन एनीथिंग ॲक्च्युली यू हॅव टू प्रॅक्टिस अ लॉट. सो इफ यू वॉन्ट टू अचीव सक्सेस इन युअर लाईफ you have to practice a lot. If mathematics is there, you can solve the problems, you can do the practice of mathematics also, then only you can score good marks in the examination. If you want to score good marks in English, you have to practice a lot daily. You have to do the same things, then only it can become very solid in your mind and you can do it in better way. So that's why to achieve success in your life you have to do practice. After that, confidence is there. Okay, confidence म्हणजे आत्मविश्वास. If you have the confidence in yourself, then only you can achieve success. ओके, याचंच लॅकिंग असल्यामुळे भरपूर लोक आपलं स्किलफुल असल्यानंतर सुद्धा दे कॅनॉट बिकम सक्सेसफुल इन देअर लाईफ बिकॉज दे डू नॉट हॅव दॅट कॉन्फिडन्स इन देम
की मी काहीतरी करू शकतो म्हणून माझ्या जीवनामध्ये. ओके, सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. आफ्टर दॅट डेडिकेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. समर्पण ज्याला आपण म्हणतो, डेडिकेशन, एखादी गोष्ट आपण समर्पणाने केली पाहिजे. वी हॅव टू डू इट बाय आवर हार्ट ॲक्च्युली. ओके, आफ्टर दॅट डिटर्मिनेशन इज देअर. निश्चय खूप महत्त्वाचा आहे. एखादी गोष्ट सक्सेस होण्यासाठी आपल्या मनामध्ये एक निश्चय असणं आवश्यक आहे की मी हे करणारच म्हणून. सो यू हॅव टू डिसाईड फर्स्ट ऑफ ऑल that what you want to become in your life and how to get success in your life. After that you have to determine the things and then do it with your hard work and all those things. Okay, and in the end devotion is there, that you have to devote yourself. आपल्याला स्वतःला आपण समर्पित करून द्यायला पाहिजे. एखादी भक्तिभावाने जसं आपण परमेश्वराची प्रार्थना करतो, इन द सेम वे यू हॅव टू डिवोट युअर फॉर युअर वर्क. ॲक्च्युली वर्क इज वर्कशिप. आपल्या कामाला पूजा बनवून टाकायचं आणि यू हॅव टू डू युअर वर्क इन दॅट वे. सो इन दिस वे you have to write the whole speech over here and then you can complete this activity. Let's move toward the next activity that has been given here. Very interesting. It is actually what might success mean to the following people. आता इथे खाली आपल्याला काही लिस्ट दिलेली आणि तिथे सांगितलेलं आहे की या लोकांसाठी सक्सेस म्हणजे काय हे तुम्हाला सांगायचं आहे. थिंक अबाउट इट अँड राईट. याच्याबद्दल विचार करा आणि मग लिहा असं सांगितलेलं आहे. What does success mean to student? स्टुडंटसाठी सक्सेस म्हणजे नेमकं काय? सो वी कॅन राईट हिअर टू गेट गुड मार्क्स. दिस इज व्हॉट सक्सेस मीन टू अ स्टुडंट. स्टुडंटसाठी हे महत्त्वाचं आहे. ओके, आफ्टर दॅट व्हॉट सक्सेस मीन टू बिझनेसमॅन. बिझनेसमॅनसाठी काय असू शकते? टू गेट प्रॉफिट. आपल्या बिझनेसमध्ये जास्तीत जास्त प्रॉफिट कसा मला भेटेल याचा विचार तो करतो. डॉक्टरसाठी काय महत्त्वाचं आहे? सक्सेस म्हणजे टू क्युअर हिज पेशंट्स. टू क्युअर म्हणजे त्यांना बरे करणे. हिज पेशंट्स, जे काही पेशंट्स असतील त्यांना क्युअर करणं. टू क्युअर हिज पेशंट्स ॲज अर्ली ॲज पॉसिबल. ओके, फॉर स्पोर्ट्समन व्हॉट सक्सेस मीन्स? सक्सेस स्पोर्ट्समनसाठी काय असू शकते? एखादा खेळाडू आहे त्याच्यासाठी टू विन द गेम. गेम जिंकणे हे त्याच्यासाठी सक्सेस असू शकतं. पॉलिटिशियनसाठी काय असू शकतं? सक्सेस म्हणजे टू सर्व बेटर फॉर हिज पीपल. टू सर्व बेटर फॉर हिज पीपल. आपल्या लोकांसाठी जास्तीत जास्त सेवा कशी देऊ शकतात हा विचार करणे म्हणजे सक्सेस त्यांच्यासाठी. अ पर्सन हू हॅज अप्लाइड फॉर अ जॉब. जॉबसाठी ज्याने ॲप्लिकेशन केलं असेल त्याला सक्सेस म्हणजे काय असू शकते? टू गेट द जॉब. तो जॉब त्याला मिळणं हे महत्त्वाचं आहे त्याच्यासाठी. टू गेट द जॉब. आफ्टर दॅट टीचरसाठी काय असू शकतं? टीचरसाठी सक्सेस म्हणजे काय? टू एज्युकेट हिज स्टुडंट्स. आपल्या मुलांना चांगल्यात चांगले शिक्षण देणं हे शिक्षकासाठी सक्सेस म्हणून ठरतं. ओके, आफ्टर दॅट पेरेंट्ससाठी काय असू शकतं? टू मेक their children reliable or stand their own. आपल्या पायावर उभं राहणं हे महत्त्वाचं आहे. तर आपले पेरेंट काय करू शकतात? टू मेक देअर चिल्ड्रन रिलायबल. आपल्या मुलांना चांगलं शिक्षण देऊन त्यांना एक रिलायबल व्यक्ती बनवणं खूप महत्त्वाचं आहे. आफ्टर दॅट स्टँड ऑन देअर ओन. आपल्या स्वतःच्या पायावर उभं राहणं हे त्यांच्यासाठी महत्त्वाचं आहे. इन दिस वे वी कॅन डिस्क्राईब द पॅरामीटर्स ऑफ ईच अँड एव्हरी पर्सन इन डिफरंट वे फॉर सक्सेस. ॲक्च्युली व्हॉट सक्सेस मीन्स टू देम. यांच्यासाठी सक्सेस म्हणजे नेमकं काय हे आपल्याला या ठिकाणी असं सांगता येऊ शकतं. हे आता तुम्हाला इथपर्यंत कळलं असेल. ही ॲक्टिव्हिटी आपण कंप्लीट केलेली आहे. लेट्स मूव टुवर्ड्स द पोएम. ॲक्च्युली आता आपण पोएम बघूयात. आपली पोएम नेमकं आपल्याला काय सांगते त्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. व्हॉट इज सक्सेस? सक्सेस म्हणजे नेमकं काय हा प्रश्न विचारलेला आहे आपल्याला. व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन इज देअर. एक प्रश्नाने सुरुवात केलेली आहे की बा यश म्हणजे काय किंवा यशस्वी होणं म्हणजे नेमकं काय असू शकते एखाद्यासाठी. टू अर्न गुड अमाऊंट ऑफ मनी. तुम्हाला प्रश्न विचारले तर तुम्ही सांगू शकतात की श्रीमंत होणं, माझ्याजवळ सगळ्यात जास्त पैसे असले तर मी खूप यशस्वी होऊन जाईल. सो इज दिस रिअली मीन सक्सेस? सगळे सक्सेसफुल पर्सन मग आपण त्यांचीच पूजा करतो का? वाय डू वी कॉल सोशल रिफॉर्मर द ग्रेट पर्सनॅलिटीज? आपण जयंत्या पुण्यतिथ्या ज्यांच्या साजऱ्या करतो मग ते सक्सेसफुल पीपल नव्हते का? ते डिड नॉट हॅव मनी विथ देम बट दे सर्व फॉर द सोसायटी.
सो कॅन वी कॉल देम सक्सेसफुल, त्यांना आपण सक्सेसफुल म्हणूयात की ज्यांच्याजवळ पैसे आहेत फक्त त्यांना सक्सेसफुल म्हणूयात. देर आर मेनी क्वेश्चन्स ओव्हर हिअर. सो द पोएट हॅज tried to give the answer over here of the question that what is success actually. ओके, बघूयात आपण सक्सेस म्हणजे काय आणि मग त्याचं एक्सप्लेनेशन बघूयात आपण. आधी आपण रीडिंग घेऊन घेऊया पोएमची. व्हॉट इज सक्सेस? टू लाफ ऑफन अँड मच, टू विन द रिस्पेक्ट ऑफ इंटेलिजंट पीपल अँड द अफेक्शन ऑफ चिल्ड्रन, टू अर्न द ॲप्रिसिएशन ऑफ ऑनेस्ट क्रिटिक्स अँड endure the betrayal of false friends, to appreciate beauty, to find the best in others, to leave the world a bit better, whether by a healthy child, a garden patch, or a redeemed social condition. To know even one life has breathed easier because you have lived, this is to have succeeded. राल्फ वॉल्डो इमर्सन. राल्फ वॉल्डो इमर्सन यांनी लिहिलेली ही कविता. ओके, आता याचा अर्थ आपण समजून घेऊया. व्हॉट इज सक्सेस? व्हॉट डज पोएट मीन बाय अ सक्सेस ऑर बाय अ सक्सेसफुल पर्सन? त्यांना काय म्हणायचं सक्सेस म्हणजे काय? तर सक्सेसचा तर त्यांनी सांगितलेला आहे दुसऱ्या ओळीमध्ये. पहिले प्रश्न विचारलेला आहे, ती ही द होल पोएम इज इन ॲक्च्युअली फ्री वर्ड्स. यू विल नॉट फाइंड एनी रायमिंग पेयर्स और रायमिंग वर्ड्स और रायमिंग स्कीम ओव्हर हिअर. ओके, कोणतीच रायमिंग स्कीम वगैरे या ठिकाणी नाही आहे. सगळे जी काही पोएम आहे ही एक फ्री वर्ड्स प्रकारची पोएम आहे, तर समजून घ्यायला सोपी पण आहे. बघूयात आपण याचा अर्थ. पहिला प्रश्न आपल्याला विचारलेला आहे कवीने की व्हॉट इज सक्सेस? यश म्हणजे काय किंवा यशस्वी होणे म्हणजे काय? आणि नंतरच्या ओळींमध्ये मग त्याची आपल्याला एक्सप्लेनेशन दिलेलं आहे, उत्तर दिलेलं आहे. राल्फ वॉल्डो इमर्सनच्या मते सक्सेस म्हणजे काय? टू लाफ ऑफन अँड मच. टू लाफ म्हणजे हसणे, ऑफन म्हणजे नेहमी, अँड मच म्हणजे सदैव आपण हसत राहायला पाहिजे. आता हसत राहायला पाहिजे म्हणजे असं इथं अर्थ नाही आहे की बा काही जोक मारलेला नसला तरी सुद्धा आपण हसत राहायचं, असंही नाही आहे. सो व्हॉट डज लाफ मीन्स हिअर? लाफ मीन्स टू बी हॅप्पी ॲक्च्युली. वी शूड ऑलवेज बी हॅपी इन अवर लाईफ. इथं तुम्ही बघू शकता एक इन्फिनिटिव्ह दिलेलं बघा, इथे सगळे इन्फिनिटिव्ह आलेले आहेत. टू लाफ हा वर्ब आहे ॲक्च्युली. टू लाफ म्हणजे हसणे. टू लाफ ऑफन, नेहमी आपण हसत राहायला पाहिजे. म्हणजेच काय? वी हॅव टू बी हॅप्पी ॲक्च्युली. काय होतं भरपूर वेळेला काय होतं की वी ऑलवेज ट्राय टू बी सॅड और वी ऑलवेज हॅव सम प्रॉब्लेम्स इन आवर लाईफ अँड वी कंप्लेन टू द अदर पीपल अबाउट आवर प्रॉब्लेम्स अँड इट हॅपन्स डेली ऑन द डेली बेसिस ॲक्च्युली. आपण जर असं करत राहिलो, आपण नेहमी कंप्लेंट करत राहिलो, तर व्हॉट विल हॅपन? पीपल विल अवॉइड अस. लोक आपल्याला अवॉइड करायला लागतील. नो बॉडी विल टॉक टू अस. लोक म्हणतील अरे यार तो नेहमी रडक्या स्वरामध्ये बोलत राहतो, नेहमी रडत राहतो. ओके, तर असलं जर आपली पर्सनॅलिटी असेल तर लोक आपल्यापासून दूर राहतील. मग आपल्याजवळ किती जरी पैसा असला आणि आपण रडत बसलो तर याला काही अर्थ राहणार नाही आहे. सो व्हॉट इज सक्सेस? सक्सेस मीन्स टू बी हॅपी. राल्फ वॉल्डो इमर्सनच्या मते सक्सेस म्हणजे काय? तर टू बी हॅपी इन अवर लाईफ, टू लाफ ऑफन अँड मच. नेहमी सदैव आपण हसत राहायला पाहिजे. आणि ती स्माईल जेव्हा आपल्या चेहऱ्यावर असते ना, तर सकाळी सकाळी जर कोणी आपल्याला भेटत असेल आणि आपण हसतमुखाने त्याला भेटत असू चांगल्या स्माईल देऊन, तर त्या समोरच्या व्यक्तीला सुद्धा प्रसन्न वाटायला लागतं. तुम्ही बघा आपल्या भरपूर ॲडव्हर्टिजमेंटमध्ये सुद्धा काही कोलगेट वगैरेची ॲड येते, त्याच्यामध्ये ते लहान मुलाला अडॉप्ट करण्यासाठी ते एक दाम्पत्य जातं आणि त्यावेळेला ती जी अडॉप्ट होणारी जी मुलगी असते, लहान मुलगी, ती त्यांच्याजवळ यायला कचरते. परंतु ज्यावेळेला ती स्माईल करते, ती स्त्री समोरची व्यक्ती स्माईल करते, तर ती मुलगी लगेच त्यांच्याजवळ येते. म्हणजे धिस इज, त्या ॲडमध्ये काय सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की स्माईल जर तुम्ही केलं तर समोरचा व्यक्तीसुद्धा तुम्हाला तसा पॉझिटिव्ह प्रतिसाद देऊ शकतो. हिल गिव्ह यू द पॉझिटिव्ह रिस्पॉन्स ॲक्च्युली. टू गेट द पॉझिटिव्ह फिलिंग्स आउट ऑफ द अदर पीपल, यू कॅन अट्रॅक्ट द पीपल बाय जस्ट स्माइलिंग और टू बी हॅप्पी. समोरच्या व्यक्तीला म्हणजे आपलंसं करण्यासाठी आपण थोडंसं हॅप्पी वगैरे राहिलं तर लोक आपल्यासोबत बोलतील, राहतील आणि यू विल बिकम सक्सेसफुल इन युअर लाईफ ॲक्च्युली. सो बी हॅपी इन युअर लाईफ. दुसऱ्या ओळीचा अर्थ हा होतो. नंतर काय आहे तिसऱ्या ओळीमध्ये काय सांगितलेलं आहे? व्हॉट इज सक्सेसचं पुन्हा उत्तर काय दिलेलं आहे? टू विन द रिस्पेक्ट ऑफ इंटेलिजंट पीपल. विन म्हणजे जिंकणे, टू विन म्हणजे जिंकणे. पुन्हा इन्फिनिटिव्ह आलेलं आहे. ते काय जिंकायचं आहे आपल्याला? द रिस्पेक्ट ऑफ इंटेलिजंट पीपल. रिस्पेक्ट म्हणजे आदर. ओके, हाऊ कॅन पीपल रिस्पेक्ट अस? आणि कोणाचा रिस्पेक्ट जिंकायचा आपल्याला? इंटेलिजंट पीपल. खूप महत्त्वाचं आहे बघा, इंटेलिजंट पीपलचा रिस्पेक्ट जिंकायचा आहे. नाऊ व्हेन डज दिस
वेन डू दिस इंटेलिजंट पीपल रिस्पेक्ट अस? आपल्याला समोरची व्यक्ती जे काही आहे आदरकेमधील वेन यू विल बिकम इंटेलिजंट इन युअर लाईफ, वेन यू विल डू समथिंग इंटेलिजंटली. जर तुम्ही स्वतः इंटेलिजंट असाल तर लोक तुम्हाला, जो काही दुसरे व्यक्ती असतील ते तुम्हाला रिस्पेक्ट द्यायला सुरुवात करतील. सो यू हॅव टू परफॉर्म युअर डे टू डे ॲक्टिव्हिटीज ऑर यू हॅव टू डू समथिंग इन युअर लाईफ इंटेलिजंटली ॲक्च्युली. डोंट बी फूल, डोंट मेक फूल आउट ऑफ युअर सेल्फ. आपण स्वतः असं मूर्खपणे वागलो तर समोरची व्यक्ती आपल्याला मूर्खच समजणार आहेत. सो वी हॅव टू बी व्हेरी सेन्सिबल इन आवर बिहेवियर ॲक्च्युली. आपण नेहमी सेन्सिबल पद्धतीने वागलं पाहिजे आणि आपली जी वागणूक वगैरे जी काही असेल ती थोडीशी इंटेलिजंट स्मार्ट पद्धतीने वागणं खूप महत्त्वाचं आहे. सो आता 9वीच्या हिशोबाने जर तुम्हाला विचार केला तर सर मी कसं राहू, सो यू कॅन से दॅट यू शूड स्टडी बाय डेली ऑन डेली बेसिस. ॲक्च्युली तुम्ही दररोज अभ्यास करा. वॉट एव्हर द सब्जेक्ट यू आर लर्निंग, लर्न देम बाय हार्ट ॲक्च्युली. गिव्ह द आन्सर टू द टीचर इन द क्लासरूम ऑल्सो. आपण जर असं वागलो तर काय होईल, ऑटोमॅटिकली द होल क्लास थिंक्स अबाउट दॅट द पर्सन इज व्हेरी इंटेलिजंट. आपल्या वर्गामधले जे हुशार मुलं असतात त्यांना शिक्षकसुद्धा त्यांचं आदर करतात किंवा त्यांना आवडतात. शिक्षकांनासुद्धा ते असे विद्यार्थी आवडत असतात. सो द सेम वे जर तुम्ही इंटेलिजंट असाल द पीपल विल रिस्पेक्ट यू. तुम्हाला ऑटोमॅटिकली आदर दिला जाईल. आपल्या वर्गातील हुशार मुलांना आपण आदर देत असतो, त्यांना विचारत असतो. सो यू हॅव टू विन द रिस्पेक्ट ऑफ इंटेलिजंट पीपल बाय डुईंग थिंग्स इंटेलिजंटली, बाय डुईंग थिंग्स इन प्रॉपर वे ॲक्च्युली. ओके, हा त्याचा अर्थ होतो. आफ्टर दॅट आता इथे दिलेलं आहे त्याचं उत्तर मी तुम्हाला इथे सांगतोय बघा. हू विन्स द रिस्पेक्ट ऑफ इंटेलिजंट पीपल. इथे याचा अर्थ इथे दिलेला नाही आहे कवितेमध्ये. हिअर आपल्याला काय सांगितलेलं आहे, थिंक, डिस्कस अँड आन्सर. विचार करायचा आहे, चर्चा करायची आणि मग याच्यावर उत्तर द्यायचं आहे. यू शुड नॉट फाइंड द आन्सर ओव्हर हिअर. ओके, सो हू विन्स द रिस्पेक्ट ऑफ इंटेलिजंट पीपल. इंटेलिजंट पीपलचं रिस्पेक्ट कोण जिंकेल? द पीपल हू विल बी इंटेलिजंट और हू विल डू द थिंग्स इंटेलिजंटली, दोज विल विन द रिस्पेक्ट ऑफ इंटेलिजंट पीपल. असं त्याचं उत्तर असू शकतं. अँड द अफेक्शन ऑफ चिल्ड्रन. आपल्याला अजून काय जिंकायचं आहे? टू विन अँड वापरलेलं इथे कंजंक्शन म्हणून 2 वाक्य जोडलेली आहेत बघा. टू विन द रिस्पेक्ट ऑफ इंटेलिजंट पीपल आणि अजून काय जिंकायचं आपल्याला? टू विन द अफेक्शन ऑफ चिल्ड्रन. अफेक्शन म्हणजे प्रेम, लव. हिअर अफेक्शन मीन्स लव. कोणाचं लव जिंकायचं आपल्याला? ऑफ चिल्ड्रन. लहान मुलांवर सुद्धा प्रेम करायचं आहे आपल्याला आणि त्यांचा विश्वास जिंकायचा आहे, त्यांच्यावर प्रेम करायचं आहे. तर लहान मुलं जे असतात सहजासहजी कोणाजवळ जात नाहीत मित्रांनो, जर तुम्हाला माहीत असेल तर. दे गो टू दोज पीपल दोज हू लव्ह देम ॲक्च्युली. जे लोक त्यांच्यावर प्रेम करतात किंवा त्यांना चांगल्या पद्धतीने ट्रीटमेंट देतात त्यांच्याजवळ ते जातात. आपण जर त्या लहान मुलांना फटकारून वागलो वगैरे तर ते व्यवस्थित वागणार नाहीत. यू सी जस्ट वॉट यू कॅन सी द ग्रेट पर्सनॅलिटीज दोज हू आर सक्सेसफुल. वी कॅन से डॉक्टर APJ अब्दुल कलाम. ही वॉज ऑलवेज सराउंडेड बाय द स्मॉल किड. then we can say चाचा नेहरू. ही वॉज ऑल्सो सराउंडेड बाय स्मॉल किड्स ॲक्च्युली. हे जे काही लहान मुलं त्यांच्या अवतीभोवती नेहमी गराडा घालून राहत असतात. व्हाय धिस हॅपन्स? बिकॉज दे विन द अफेक्शन ऑफ चिल्ड्रन ॲक्च्युली. त्यांचं प्रेम त्यांनी जिंकलेलं आहे. तर आपलं बिहेवियर असं असलं पाहिजे की आपण लहान मुलांचं प्रेम जिंकलं पाहिजे. अँड इफ यू प्ले विथ दोज पीपल, या लहान मुलांसोबत ज्यावेळेला तुम्ही खेळायला लागाल ना, यू विल फॉरगेट ऑल द ट्रबल्स इन युअर लाईफ. आपल्या जीवनातल्या सगळ्या ट्रबल्स वगैरे जितक्या काही चिंता वगैरे असतात आपण विसरून जाऊ. लहान मुलांसोबत राहून आपणही लहान होऊन जातो. सो दॅट्स वाय यू हॅव टू विन द अफेक्शन ऑफ चिल्ड्रन. लहान मुलांचं जर तुम्ही प्रेम जिंकलात तर तुम्ही काय व्हाल? यू विल बी कॉल्ड ॲज अ सक्सेसफुल पर्सन. तुम्ही सक्सेस जिंकली असं त्याचा अर्थ होईल. ओके, बघा काय पॅरामीटर्स आहेत बघा इथे. पैशाचा अजूनही उल्लेख आलेला नाही आहे. सक्सेसफुल राहणं म्हणजे किती सोपं आहे बघा ते. हे आपण करू शकतो परंतु आपण हे करत नाही. ओके, नंतर सांगितलेलं आहे टू अर्न. आता इथं अर्न आलं म्हणजे कमवणे. काय कमवायचं आहे आपल्याला? पैसे कमवायचे आहेत का? नो. टू अर्न द ॲप्रिसिएशन ऑफ ऑनेस्ट क्रिटिक्स. ॲप्रिसिएशन महत्त्वाचा शब्द आहे इथे. ॲप्रिसिएशन म्हणजे स्तुती. एखाद्याची स्तुती आपल्याला जिंकायची आहे. म्हणजे कोणाची? ऑनेस्ट क्रिटिक्सची. क्रिटिक्स म्हणजे टीकाकार. ऑनेस्ट म्हणजे लॉयल, ज्याला आपण म्हणतो प्रामाणिक. जे प्रामाणिक टीकाकार असतात, निंदकाचे घर असावे शेजारी असं म्हटलं जातं बघा. म्हणजे निंदक कोण? जो आपली निंदा करत असतो, काहीतरी आपल्यामध्ये खोड काढत असतो. याचं घर आपल्या शेजारी असलं पाहिजे असं का म्हटलं जातं? कारण तो जेव्हा आपल्याला वाईट बोलत असतो ना, तर ती सुधारणा आपल्या जीवनामध्ये आपण घडून आणली की तू हे वाईट केलं, तू तसं केलं, तर आपण ऑटोमॅटिकली सक्सेसफुल होत असतो बघा. पण आपल्याला वाईट वाटतं. आपल्याला कोण चांगले वाटतात? आपल्याला जे लोक आपली स्तुती करत असतात,
विनाकारांची स्तुती करत असतात ते लोक आपल्याला भरपूर चांगले वाटत असतात नेहमी जीवनामध्ये. तर हे जे लोक असतात यांच्यापासून थोडंसं आपण दूर राहायला पाहिजे, कारण मग आपण त्याच आविर्भावामध्ये असतो की आय एम ग्रेट ॲक्च्युली. सो ऑनेस्ट क्रिटिक्स जे आहेत, आपले प्रामाणिक टीकाकार जे लोक असतात, यांचं काय जिंकायचं आपल्याला? ॲप्रिसिएशन. यांच्याकडून स्तुती व्हायला पाहिजे. जे नेहमी टीका करत असतात यांच्याकडून स्तुती कशी जिंकता येईल तुम्हाला? सो यू हॅव टू डू समथिंग गुड इन युअर लाईफ. आपल्याला आपलं बिहेवियर असं ठेवावं लागेल किंवा आपल्या कृती अशा ठेवाव्या लागतील की त्या समोरच्या व्यक्तीला चांगल्या रिस्पेक्टफुल वाटल्या पाहिजे किंवा त्यांना आपलं असं वाटलं पाहिजे की बाबा याची आपण स्तुती केली पाहिजे, ॲडमायरेबल असल्या पाहिजेत त्या ज्या काही कृती असतील त्या. म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये अशा काही कृती करा, असे कामं करा ज्यांच्याद्वारे लोक आपल्याला चांगलं म्हणतील. याचा अर्थ हा नाही आहे की लोकांनी चांगलं म्हणावं म्हणून आपण चांगलं काम केलं पाहिजे. तो विचार नंतर आहे. त्याबद्दल विचार न करता आपण फक्त आपल्या जीवनामध्ये चांगलं वागणूक, आपली चांगली वागणूक ठेवून किती चांगलं करता येईल आपल्याला. आता काय काय चांगलं करता येईल तुम्हाला? यू कॅन सर्व युअर मदर ॲक्च्युली. आपल्या आईची मदत करा बघा तुम्ही ऑटोमॅटिकली, किंवा आपले जे काही मोठे लोक आहेत त्यांची मदत करा. रस्त्याने कोणी काही प्रॉब्लेममध्ये असेल त्याची मदत करा. ऑटोमॅटिकली पीपल विल ॲडमायर यू अबाउट दॅट. हेल्पफुल राहा, दुसऱ्यांच्या दुःखामध्ये सामील व्हा. यामुळे काय होईल? पीपल विल ॲडमायर यू. सो धिस शुड कम ॲक्च्युली ऑटोमॅटिकली. या गोष्टी ऑटोमॅटिकली आपल्या जीवनामध्ये आल्या पाहिजे. वी शुड नॉट थिंक अबाउट दॅट समबडी शुड प्रेज मी, दुसऱ्याने मला प्रेज केलं पाहिजे आणि म्हणून मी ते काम केलं पाहिजे असा विचार न करता वी हॅव टू डू द थिंग्स विथ अ क्लीन हार्ट ॲक्च्युली. सो टू बी सक्सेसफुल मीन्स टू अर्न द ॲप्रिसिएशन ऑफ ऑनेस्ट क्रिटिक्स. जे ऑनेस्ट क्रिटिक्स असतील, टीकाकार असतील, त्यांच्याकडून स्तुती. ते सगळ्यांना वाईट म्हणतात, परंतु अशा लोकांकडून आपल्याला स्तुती त्यांची कशी घेता येईल याबद्दल विचार करायचा आहे. अँड एन्ड्युअर म्हणजे सहन करणे. काय सहन करायचं आहे? द बिट्रायल ऑफ फॉल्स फ्रेंड्स. इथे सांगितलेलं बघा आता. बिट्रायल म्हणजे धोका. ओके, समबडी हू बिट्रेज अस. बिट्रायल म्हणजे धोका. आणि कोण धोका देईल आपल्याला? फॉल्स फ्रेंड्स. आता फ्रेंड्स कधी फॉल्स असू शकत नाही. फ्रेंड्स नेहमी चांगलेच असतात, परंतु इथे सांगितलेलं, इथे ॲडजेक्टिव्ह वापरलेलं बघा. कसे मित्र? फॉल्स फ्रेंड्स. म्हणजे आपल्या चेहऱ्यावर ते आपल्या समोर तर आपल्याला खूप चांगले वाटतात. वी कन्सिडर देम ॲज अवर फ्रेंड्स. बट वॉट हॅपन्स वेन वी गो फ्रॉम देअर? दीज पीपल स्टार्ट्स टॉकिंग बॅड अबाउट अस बिहाइंड आवर बॅक्स. ॲक्च्युली दे आर बॅक बॅटर्स. आपल्या पाठीमागे आपल्याला वाईट बोलणारे हे लोक असतात. बट वी कन्सिडर देम ॲज आवर फ्रेंड्स. आपण त्यांना आपले मित्र म्हणून कन्सिडर करत असतो. सो दोज आर नॉट ॲक्च्युली आवर फ्रेंड्स. ॲक्च्युली दे आर आवर फॉल्स फ्रेंड्स. So we have to identify these people. And what happens sometimes, these friends actually talk bad about us and we come to know about these people that they talked about me in that way. किंवा ते तुम्हाला धोका देतात. एखाद्या वेळेला बिझनेसमध्ये धोका देऊ शकतात, एखाद्या वेळेला अभ्यासामध्ये धोका देऊ शकतात. काही तुम्हाला मागे ठेवलं त्यांनी, तुम्ही अभ्यास करत आहात आणि तुमचा हा फ्रेंड त्यांना माहीत आहे की हा समोर चालला जाईल म्हणून तुम्हाला खेळायला घेऊन चाललेला आहे. दीज आर फॉल्स फ्रेंड्स. आणि मग तुम्हाला ज्या वेळेला कळतं की अरे मला तर कमी मार्क भेटले आणि हा जो मला खेळायला घेऊन जात होता याला तर चांगले मार्क भेटून गेले, याने त्याचा अभ्यास करून आला आणि मला खेळायला घेऊन गेला. सो व्हॉट विल हॅपन? यू विल स्कोर लेस मार्क्स इन युअर एक्झामिनेशन. धिस इज कॉल्ड बिट्रायल. ॲक्च्युली तुमच्यासाठी सध्या बिट्रायलचा अर्थ हा असू शकतो. अशा वेळेला जर आपला मित्र आपल्याला धोका देत असेल, सो दॅट इज नॉट द एंड ऑफ द वर्ल्ड. ॲक्च्युली यू हॅव टू एन्ड्युअर द बिट्रायल. म्हणजे हा जो काही धोका आहे हा तुम्हाला पचवायचा आहे. यू हॅव टू लर्न फ्रॉम युअर मिस्टेक्स. आपण मागे बघितलेल्या आहे वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटीजमध्ये, हाऊ टू बी सक्सेसफुलमध्ये, टू लर्न फ्रॉम मिस्टेक्स. तुम्ही जी चूक केलेली आहे याच्यातून तुम्हाला शिकायचं आहे आणि हा जो काही धोका आहे हा तुम्हाला पचवून घ्यायचा आहे. व्हॉट विल हॅपन? यू विल थिंक अबाउट दॅट समथिंग माय फ्रेंड हॅड डन व्हेरी रॉंग विथ मी अँड धिस इज द एंड ऑफ द वर्ल्ड. आता मी काही जगत नाही आणि संपलं सगळं, असं नाही. हा विचार आपल्या मनामध्ये येता कामा नये. So you want to be successful, you have to consider, you have to endure the betrayal of false friends also. इथपर्यंत कविता तुम्हाला कळलीच असेल. नंतर महत्त्वाचं काय आहे? टू ॲप्रिशिएट ब्युटी. किती महत्त्वाचं बघा. टू ॲप्रिशिएट ब्युटी. ॲप्रिशिएट पुन्हा शब्द आलेला बघा. ॲप्रिसिएशन नंतर इथे नाऊन म्हणून तो वापरलेला आहे, इथे तो वर्ब म्हणून वापरलेला आहे बघा. टू ॲप्रिशिएट. टू ॲप्रिशिएट म्हणजे स्तुती करणे. कशाची स्तुती करायची आहे? ब्युटी, सौंदर्याची स्तुती करायची. म्हणजे कोणी सुंदर दिसतं त्याची स्तुती करत बसायचं नाही आपल्याला. इथं स्तुती कशाची? जे चांगलं आहे त्याला चांगलं म्हणायची आपल्यामध्ये ताकद असली पाहिजे, वृत्ती असली पाहिजे.
पण नेमकं ते होत नाही. आपण दुसऱ्यांवर टीका खूप लवकर करतो. एखादा चांगलं गुण घेत असेल, मार्क्स वगैरे घेत असेल, तर लगेच आपण म्हणतो ही माईट हॅव डन सम चिटिंग इन द एक्झामिनेशन, त्याने काहीतरी चिटिंग वगैरे केली असेल म्हणून त्याला चांगले मार्क्स भेटले असतील. दिस शुड नॉट हॅपन. इफ यू वॉन्ट टू बी सक्सेसफुल, यू हॅव टू से गुड थिंग्स टू द अदर्स ऑल्सो. चांगल्याला चांगलं म्हटलं पाहिजे आपण. वाईटाला वाईट म्हणायला काही हरकत नाही, परंतु जर दुसऱ्याला वाईट वाटत असेल तर ते म्हणायचं नाही. परंतु किमान ज्या गोष्टी चांगल्या आहेत त्यांची स्तुती करणं खूप महत्त्वाचं आहे. एखाद्याने चांगलं भाषण दिलं असेल, ॲप्रिशिएट. एखादं चांगलं परफॉर्मन्स केलं असेल, सो यू शुड ॲप्रिशिएट दॅट पर्सन. एखादं चांगले गुड मार्क्स घेतलेले असेल, ही माईट हॅव स्कोर्ड गुड मार्क्स इन द एक्झामिनेशन, ॲप्रिशिएट दॅट पर्सन. त्याची स्तुती करा, त्याला चांगलं म्हणा. ओके, सो धिस विल मेक यू सक्सेसफुल. तुम्ही त्याला वाईट म्हटलं ना, काय होईल की मग तुम्ही सुद्धा वाईट ठरताल. तुम्ही दुसरीकडे जाल, मग कोणाला वाईट म्हणाल, मग तो व्यक्ती त्याला सांगून देईल. अशामुळे काय होईल, तो एक व्यक्ती तुमच्यापासून दूर चालला जाईल. सो यू हॅव टू ॲप्रिशिएट द ब्युटी. या निसर्गामध्ये सुद्धा ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत त्यांनासुद्धा आपण ॲप्रिशिएट केलं पाहिजे. चांगलं फूल दिसत आहे तर ॲप्रिशिएट करा आपण, परंतु त्याला तोडून फेकण्याचा प्रयत्न करतो, असं करता कामा नये. ॲप्रिशिएट दॅट ब्युटी, लेट इट बी ऑन दॅट ट्री ऑल्सो. तिथेच राहू द्या त्याला आणि त्याची तशीच स्तुती करा. ओके, सो इन दिस वे यू कॅन बी सक्सेसफुल इन युअर लाईफ. नंतर काय, टू फाइंड द बेस्ट इन अदर्स. दुसऱ्यांमध्ये काय चांगल्या गोष्टी आहे यासुद्धा आपण कन्सिडर केल्या पाहिजे. परंतु याच्या उलटा आपण नेहमी करत असतो, दुसऱ्यांमध्ये काय वाईट आहे हे शोधण्याचा आपण खूप प्रयत्न करतो. टू फाइंड म्हणजे शोधणे. काय शोधायचं आपल्याला, दुसऱ्यांमधलं चांगलं. वर्गामध्ये एखाद्याला विचारलं की किंवा आपण शिक्षक वगैरे काही विचारतात तर लगेच आपण दुसऱ्याची, सर याला हे येत नाही, सर त्याला ते येत नाही, सर याचं तर अक्षर बघा किती घाण आहे, सर याने बघा असं केलं. आपण लगेच त्याची कंप्लेंट करायला सुरुवात करतो. दुसऱ्यांचं वाईट खूप लवकर आपल्याला लक्षात येतं, परंतु चांगलं आपल्या लक्षात येत नाही. ओके, संत कबीरांनी सुद्धा असंच म्हटलेलं आहे की बुरा खोजन में निकला, बुरा न मिलिया कोई, जब झाका मैंने अंदर तो मुझसा बुरा न कोई. हे सुद्धा संत कबीरांनी म्हटलेलं आहे की मी ज्यावेळेला वाईट बघायला लागलो बाहेर तर मला कोणी सापडलं नाही, आणि ज्यावेळेला मी आतमध्ये स्वतः डोकावून बघितलं स्वतःचे तर माझ्यापेक्षा वाईट दुसरा मला कोणी दिसला नाही आहे. सो दिस इज हाऊ यू हॅव टू फाइंड बेस्ट इन अदर्स. दुसऱ्यांच्या चांगल्या क्वालिटीज ज्या असतील त्या प्रमोट करणं खूप महत्त्वाचं आहे. वर्गामध्ये एखादा चांगलं गाणं म्हणत असेल तर तुम्ही सांगा की सर हा खूप चांगलं गाणं म्हणतो, याला एखादी संधी द्या. एखादा चांगला खेळत असेल तर त्याला संधी मिळू द्या. सो फाइंड द बेस्ट इन अदर्स. दुसऱ्यांना चांगलं म्हणा, त्यांच्यातल्या चांगल्या क्वालिटीज असतील त्या शोधा. देन ओनली यू कॅन बिकम सक्सेसफुल इन युअर लाईफ. आफ्टर दॅट अतिशय महत्त्वाचं दिलेलं आहे, टू लिव्ह द वर्ल्ड. टू लिव्ह म्हणजे सोडून जाणे. टू लिव्ह द वर्ल्ड अ बिट बेटर. हे जग सोडून जायचं आहे आपल्याला, एक दिवस सगळ्यांना मरायचंच आहे. तर हे जग सोडून जात असताना आपल्याला काय करायचं आहे की लिव्ह अ वर्ल्ड बिट बेटर. जग खूप सुंदर आहे. धिस वर्ल्ड इज व्हेरी ब्युटिफुल ॲक्च्युली. वी हॅव टू मेक इट मोर ब्युटिफुल. आपल्याला याला अजून चांगलं ब्युटिफुल बनवून सोडायचं आहे बघा. अँड व्हेन यू आर लिव्हिंग धिस वर्ल्ड, यू हॅव टू मेक धिस वर्ल्ड अ बिट बेटर. जगण्यासाठी म्हणजे अजून थोडंसं सुंदर बनवून तुम्हाला जायचं आहे. कसं करू शकता तुम्ही हे, वेदर बाय अ हेल्दी चाइल्ड. म्हणजे आपल्यानंतर आपली जी मुलं बाळं आहेत ही थोडीशी हेल्दी चाइल्ड म्हणजे चांगली जी मुलं बाळं असतील यांची लेगेसी सोडून जर आपण जीवनामधून इथून निघून गेलो तर बरं होईल. म्हणजे गुड पीपल, आपले मुलं बाळं जर चांगले असतील म्हणजे चांगले नागरिक बनून ते राहतील तर लोक नक्कीच नाव घेतील. आता तुम्ही ज्या वेळेला जगामध्ये आता जगत आहात तर तुम्हाला कोणी तुमची आयडेंटिटी कशी लक्षात घेतात, कोणाचा मुलगा आहेस तू. जर असं म्हटलं तर तुम्ही लगेच सांगता की अमुक अमुक माझ्या वडिलांचं नाव आहे. जर तुम्ही काही वाईट वागणूक केली असेल तर तुम्हाला लगेच म्हणतील हे शिकवलं तुझ्या आईवडिलांनी तुला. म्हणजे आपल्या नावापुढे आपल्या आईवडिलांचं नाव आहे. जर तुम्ही चांगले वागलात तर अरे कोणाचा मुलगा आहे का, चांगला आहे बघा यांचा मुलगा खूप हुशार आहे बरं का, म्हणजे आपल्या आईवडिलांचं नाव होतं. हेच जग सोडून जात असताना म्हणजे आपल्याला काय करायचं, आपल्याला चांगली मुलं, आपल्याला सुसंस्कृत अशी मुलं सोडून जायचं आहे. म्हणजे त्यांना चांगलं शिकवून जायचं आहे इथे. तर हे जग आपण या पद्धतीने सुद्धा चांगलं बनवू शकतो. अ गार्डन पॅच ऑर अ रिडीम्ड सोशल कंडिशन. किंवा हे जग अजून कसं जाऊ शकतो आपण, हेल्दी चाइल्ड असेल, नाहीतर अ गार्डन पॅच, एखादी बागच लावून द्या. काही जमत नसेल तर थोडीशी झाडं वगैरे लावून द्या आणि सक्सेसफुल राहा. हे जग सुंदर बनवा. आता तुम्ही म्हणाल सर हे काही सक्सेस म्हणजे याचा अर्थ असा थोडं असू शकतो. बघा एक्झाम्पल म्हणून तुम्हाला सांगतो. आपले जे काही आजी आजोबा असतील किंवा आजोबा असतील, या आजोबांनी आपल्या शेतामध्ये चांगली आंब्याची झाडं वगैरे लावलेली असतील.
ती आंब्याच्या झाडांचे जे काही आंबे वगैरे असतील त्यांनी खाल्लेले नसतील, परंतु त्यांच्या येणाऱ्या पिढ्या ते खात असतील, तर तुम्ही आंबे खात असताना नेहमी तुमच्या आजोबांचं नाव काढत असाल किंवा तुमचे वडील तुम्हाला सांगतील की बा हे तुझ्या आजोबांनी हे झाडं लावलेली आहेत बरं का, तर बघ किती चांगलं काम केलेलं आहे त्यांनी. म्हणजेच काय, आपण इथून जात असताना काहीतरी अशी गोष्ट केली गेली पाहिजे की ज्याच्यामुळे लोक आपलं चांगलं नाव काढतील. मरावे परी कीर्ती रूपी उरावे असं म्हणतात. मेल्यानंतर माणसाने आपल्या चांगल्या वर्तणुकीतून सुद्धा जिवंत राहता आलं पाहिजे. आत्ता बघा किती चांगले लोक जीवनामध्ये निघून गेलेले आहेत, परंतु त्यांच्या चांगल्या डीड्स, त्यांनी केलेले चांगले काम त्याच्यामुळे ते आपल्या स्मरणात आहेत की नाही. तर दुसरं काही करता नाही आलं तुम्हाला तर तुम्ही गार्डन पॅच तरी लावा, एखादं झाड किंवा एखादं थोडंसं बगीचा वगैरे लावा, म्हणजे नेमकं लोक त्याच्यामुळे तरी तुम्हाला चांगलं समजतील. ऑर अ रिडीम्ड सोशल कंडिशन. रिडीम्ड म्हणजे चांगली बनवलेली, मेड बेटर, चांगली बनवलेली सोशल कंडिशन, सामाजिक स्थिती. एखाद्या सामाजिक परिस्थितीमध्ये काही वाईट असतील गोष्टी तर त्यांना चांगलं बनवणं, त्यामुळे सुद्धा तुम्ही सक्सेसफुल असू शकतात. हाऊ कॅन यू मेक अ सोशल कंडिशन बेटर? बाय डुईंग सम सोशल वर्क. ॲक्च्युली सोशल वर्कर्सची नावं जर तुम्ही बघितलीत तर बघा त्याच्यामध्ये बाबा आमटेंचं नावसुद्धा आहे, महात्मा गांधींचं नावसुद्धा आहे, मदर तेरेसांचं नावसुद्धा आहे, सिंधुताई सपकाळांचं सुद्धा नाव आहे. म्हणजे आजकाल जे जिवंत आहेत त्यांच्याबद्दल जर आपण विचार केला तर सिंधुताई सपकाळसुद्धा आहेत. सो ऑल दिस पीपल आर व्हेरी ग्रेट. ओके, देन कैलास सत्यार्थी इज देअर. 10th लेसनमध्ये आपण शिकणार आहोत भविष्यामध्ये, किंवा जे काही चाइल्ड लेबर आहेत त्यांच्यासाठी काम करणारे हे सोशल वेलफेअरचे जे लोक आहेत ते सोशल वर्कर आहेत हे लोक. ओके, सो यू हॅव टू मेक द वर्ल्ड बेटर बाय डुईंग सोशल वर्क ऑल्सो. काय केलं बाबा आमटेंनी? व्हाय ही इज कॉल्ड ॲज अ सक्सेसफुल पर्सन? का त्यांच्या जयंत्या पुण्यतिथ्या आपण साजऱ्या करतो? बिकॉज ही डीड समथिंग गुड फॉर द पीपल. ॲक्च्युली ज्या कुष्ठरोगी लोकांना समाजातून बाहेर काढून गावाच्या बाहेर टाकून देत होते लोक मरण्यासाठी, त्याच लोकांच्या जखमा धुवून त्यांना प्रेम देण्याचं काम बाबा आमटेंनी केलेलं आहे. सिंधुताई सपकाळांनी काय केलं? जे अनाथ मुलं होती अनाथांची आई बनून त्यांचं संगोपन करण्याचं काम केलेलं आहे. म्हणजे अनाथ लोक तसेच फिरत होते. सोशल कंडिशन आहे बघा, ही अनाथ मुलांची दुरावस्था आहे आणि त्यांच्यासाठी त्यांनी काम केलं, म्हणजे त्यांना बेटर बनवलं आणि त्यांची आई बनून त्यांनी काम केलं. दिस इज हाऊ वी शुड वर्क इन आवर लाईफ ॲक्च्युली. सो इफ यू विल डू सम सोशल वर्क you will become successful, you will be called as a successful person. Okay, so you have to serve in this way to the people actually. Okay, तर हे महत्त्वाचं आहे. आफ्टर दॅट टू नो इवन वन लाईफ हॅज ब्रीथ्ड इझियर बिकॉज यू हॅव लिव्ड, दिस इज टू हॅव सक्सिडेड. आणि काय महत्त्वाचं समोर, टू नो म्हणजे जाणून घेणे. इवन वन लाईफ हॅज ब्रीथ्ड इझियर बिकॉज यू हॅव लिव्ड. तुम्ही जगलात, तुमच्यामुळे किमान एक तरी आयुष्य हे चांगलं बनलं. ब्रीथ म्हणजे श्वास घेणे, वन लाईफ म्हणजे एक जीवन, एखाद्या व्यक्तीचं तरी जीवन हे चांगल्या पद्धतीने इझियर म्हणजे सोपं झालं बिकॉज यू हॅव लिव्ड. तुमच्या जगल्यामुळे एका व्यक्तीला तरी चांगलं जीवन भेटलं, त्याचा उद्धार झाला. असं जर तुम्ही जगलात तर यू विल बी कॉल्ड ॲज अ सक्सेसफुल पर्सन. आता आपल्याला अनेक लोकांचं सुद्धा सांगितलेलं नाही. त्या सोशल कंडिशनमध्ये जरी भरपूर लोकांना सेवा करायची सांगितलेली असली तरी सुद्धा इथे काय सांगितलेलं आहे, वी हॅव टू मेक ॲटलिस्ट वन लाईफ बेटर. ॲक्च्युली कोणाचं लाईफ आपण बेटर बनवू शकतो? सगळ्यात आधी आपल्या पालकांचे, आईवडिलांचेच आपण आभार मानले पाहिजे. त्यांनी आपल्याला जन्म दिलेला आहे आणि त्यांचंच जीवन जर आपण सुकर केलं, त्यांना चांगलं वागवलं तर नेमकं आपण सक्सेसफुल होऊन जाऊ आपल्या जीवनामध्ये, हा त्याचा अर्थ होतो. म्हणजे इतके सगळे कामं जर आपण आपल्या जीवनामध्ये केली, सो ओनली द लास्ट लाईन सेज दॅट दिस इज टू हॅव सक्सिडेड. याचाच अर्थ काय? तुम्ही यशस्वी झालात. पूर्ण कवितेमध्ये या गोष्टी सांगितलेल्या आहेत बघा. So we have to make the life of people better by living in such a way that people will feel that the person is actually good. We have to serve the people. आपण लोकांसाठी काम केलं गेलं पाहिजे आपल्याकडून. त्यांना आनंद कसा भेटेल या दृष्टीने आपण विचार केला गेला पाहिजे. देन ओनली वी कॅन बिकम सक्सेसफुल. तर पूर्ण कवितेमध्ये कुठेच पैशाचा उल्लेख नाही आहे मित्रांनो. सगळ्या पूर्ण कवितेमध्ये कवीने हे स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे की वी हॅव टू लिव्ह अ गुड लाईफ. ॲक्च्युली काय काय सांगितलेलं आहे? सक्सेसफुल होणं म्हणजे काय? टू लाफ ऑफन अँड मच म्हणजे आनंदी राहा. टू विन द रिस्पेक्ट ऑफ इंटेलिजंट पीपल, जे हुशार लोक असतील यांचा आदर जिंकायचा आहे. अँड द अफेक्शन ऑफ चिल्ड्रन, लहान मुलांवर प्रेम करायचं आहे. त्यांची माया, त्यांचं प्रेम आपल्याला जिंकायचं आहे. टू अर्न द ॲप्रिसिएशन ऑफ ऑनेस्ट क्रिटिक, जे टीकाकार आहेत त्यांच्याकडून स्तुती कशी घेता येईल हा विचार आपल्या मनामध्ये असला पाहिजे. अँड एन्ड्युअर द बिट्रायल ऑफ फॉल्स फ्रेंड्स, जे आपले मित्र आपण कन्सिडर करून राहिलो होतो त्यांनी जर आपल्याला धोका दिला, अशा लोकांचं सुद्धा जे धोका आहे तो पचवायचा आहे आपल्याला.
टू ॲप्रिशिएट ब्युटी, ज्या गोष्टी चांगल्या आहेत त्यांना चांगलं म्हणायचं आहे. दुसऱ्यांमधल्या टू फाइंड द बेस्ट इन अदर्स, दुसऱ्यांमध्ये चांगल्या गोष्टी शोधायच्या आहेत. टू लिव्ह द वर्ल्ड अ बिट बेटर, हे जग आपल्याला अजून सुंदर बनवायचं आहे आणि हे जग सोडून जात असताना आपण एकतर चांगली पिढी घडवून समोर द्यायचं आहे, सुसंस्कृत मुलं देऊन या जगाला द्यायचं आहे. किंवा एखादं गार्डन पॅच असेल, एखादं बगीचा जर असेल तर तो आपण लावून गेलो तरी काही हरकत नाही आहे. किंवा एखादं चांगलं सोशल वर्क करून जर आपण या जगातून गेलोत, आपली कीर्ती त्या पद्धतीने आपण केली तर नेमकं आपण सक्सेसफुल राहू. किंवा टू नो इवन वन लाईफ हॅज ब्रीथ इझियर बिकॉज यू हॅव लिव्ड, तुमच्या जगल्यामुळे किमान एक तरी आयुष्य हे चांगल्या पद्धतीने जगलं असेल किंवा एकाचं तरी जीवन हे चांगलं झालं असेल तर त्याचं तसं जगणं म्हणजेच काय तर सक्सेसफुल राहणं. म्हणजे आपल्यापासून इतरांना काही त्रास होता कामा नये, हा त्याचा अर्थ होतो शेवटच्या ओळींमध्ये. असं जीवन जगा की दुसऱ्यांना त्रास होऊ नये. सो इन दिस वे द होल पोएम इज देअर. पूर्ण कविता राल्फ वॉल्डो इमर्सन यांनी लिहिलेली ही कविता तुम्हाला नक्की आवडली असेल, याचा अर्थसुद्धा कळाला असेल, पूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर इंग्लिश फ्लुएंट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका, कारण जेव्हा केव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्यावेळेला सगळ्यात आधी नोटिफिकेशन तुम्हाला भेटून जाईल. तर आजच्यासाठी एवढं पुरे. सक्सेसफुल जीवन जगत राहा आणि त्याच्यासाठी प्रयत्न करत राहा. थँक्यू व्हेरी मच.